नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर आज आपण बघणार आहोत डबल मोगरा फ्लॉवरचे मंगळसूत्र कसे बनवायचे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डबल मोगरा फ्लॉवर पासनं चोकर कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आज आपण बघणार आहोत मंगळसूत्र कसं बनवायचं ते. ज्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 18 गेजची वायर, त्याच्यानंतर 2 रेडी फ्लॉवर आपल्याला लागणार आहेत जे की आपण वाट्या म्हणून यूज करणार आहोत. आणि ते ना असे रॅप करून घ्यायचे आहेत 18 गेजच्या वायरवरती. या मंगळसूत्र वाटीचा बेस कसा बनवायचा तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. तो व्हिडिओही मी बनवून शेअर करेल. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत 10 mm चे रेड क्रिस्टल. त्याच्यानंतर आपल्याला फ्लॉवर कॅप लागणार आहेत या अशा पद्धतीच्या. फ्लॉवर कॅप मध्ये आणखी डिझाईन भेटून जातात. आणि त्याचबरोबर मंगळसूत्राची पोत लागणार आहे. तर मंगळसूत्राची पोत ही आपल्याला 18 इंच किंवा 32 इंच आणि 36 इंच अशा वेगवेगळ्या साइजेसमध्ये मंगळसूत्राची पोत आपल्याला मार्केटमध्ये भेटते. इथे मी 32 इंचाची पोत यूज केलेली आहे. तुम्ही बघू शकता मी 32 इंचाची पोत वापरत आहे कारण मला जास्त हाईटचं मंगळसूत्र नाही बनवायचंय. सो तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही हाईट कमी जास्त करू शकता. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर सर्वात पहिले आपल्याला या 18 गेजच्या वायरवरती एक लूप बनवून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपण ही पोत अटॅच करू. तर या पद्धतीने आपल्याला राऊंड नोज प्लायरच्या मदतीने असा हा लूप बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. त्याच्यानंतर आता आपण इथे या वायरमध्ये एक फ्लॉवर कॅप ऍड करणार आहोत. एक मिनिट. तर बघू शकता आपल्याला इथे ना एक फ्लॉवर कॅप एंडला फ्लॉवर कॅप घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक रेड क्रिस्टल, त्याच्यानंतर परत एक फ्लॉवर कॅपने त्याला पॅक करायचे. त्याच्यानंतर आणखीन एक फ्लॉवर कॅप, आणि आता आपण रेड क्रिस्टल न घालता इथे आपण एक व्हाईट मोती यूज करतोय. आम्ही 4 mm चा एक मोती यूज करत आहे. आणि त्याला फ्लॉवर कॅपने बंद करून घ्यायचं आहे. सॉरी, ते 2 गेले माझ्याकडून. आता ही सिक्वेन्स आपण आणखीन एक वेळेस करतोय. या पद्धतीने आता आपण बघू शकता इथे मी ही सिक्वेन्स डबल रिपीट केलेली आहे. त्याच्यानंतर आपण एक रेडी फ्लॉवर घालणार आहोत या
पद्धतीने बघा, हे असं एक रेडी फ्लॉवर घालणार आहोत. रेडी फ्लॉवर घालताना आपण त्याला बेसला अटॅच करून घालतोय, जेणेकरून आपल्याला जसं आपले मंगळसूत्राच्या वाट्या असतात ना त्या पद्धतीने ते दिसेल. सो जर तुम्हाला ते बेस कसा बनवायचा हे बघायचं असेल ना तर तुम्ही मला कमेंट करू शकता. त्याच्यानंतर आता एक फ्लॉवर घातल्यानंतर परत आपल्याला फ्लॉवर कॅप घालायची आहे. जी सिक्वेन्स आपण सुरुवातीला केली आहे ती सिक्वेन्स रिपीट करायची आहे. या पद्धतीने. जर तुम्हाला कोणाला ज्वेलरी मेकिंगचा क्लास करायचा असेल तर त्यांनी माझ्या इन्स्टा ID ला DM करू शकता, किंवा मी माझा व्हॉट्सॲपचा नंबर इन्स्टा ID वरती आहे त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता. आता ही सिक्वेन्स आपण लावून घेतलेली आहे. आता परत आपल्याला एक रेड क्रिस्टल यूज करायचा आहे. एक फ्लॉवर कॅप, एक क्रिस्टल आणि परत एक फ्लॉवर कॅप. एक सेकंड. काही वेळा काय होतंय, आपण 18 गेजची वायर यूज केल्यामुळे फ्लॉवर कॅप त्याच्यामध्ये जात नाहीये, तर ते तुम्ही बघून घालू शकताय. आता एक क्रिस्टल घातलाय, त्याच्यानंतर आपल्याला हे रेडी फ्लॉवर घालायचे आहे. जे दुसरं शिल्लक आहे ना ते रेडी फ्लॉवर आपण घालतोय. या पद्धतीने तुम्ही हे बघू शकता असं. आता जी सिक्वेन्स आपण इथे केली आहे तीच सेम सिक्वेन्स आपल्याला या बाजूलाही करून घ्यायची आहे. तर मी ही आधी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता मी हे पूर्ण करून घेतलेलं आहे. आता या बाजूला आपल्याला एक अर्धा इंच अंतर सोडून हे एक्स्ट्राच वायर कट करून घ्यायचं आहे. एक मिनिट. मी हे अर्धा इंच अंतर सोडून हे वायर कट करून घेते. अशा पद्धतीने. आणि या बाजूलाही आपण या साईडला जसा लूप बनवलाय तसाच एक लूप बनवून घेऊया. या पद्धतीने बघू शकता तुम्ही, मी लूप बनवून घेतलेला आहे. तर आता हे जे आहे ना हे थोडंसं आपल्याला बेंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून याला प्रॉपर मंगळसूत्राचा शेप येईल अशा पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता हे आपलं पेंडंट रेडी आहे. आता आपल्याला याला पोत अटॅच करायची आहे. तर आपण पोत अटॅच करण्यासाठी अशा पद्धतीने जम्परिंग भेटतात. लहान साईजच्याही भेटतात आणि मोठेही भेटतात, पण मी इथे लहान साईजची जम्परिंग यूज करते. त्यामुळे जम्परिंग आपण थोडीशी ओपन करून घेऊया आणि एक मिनिट, ही जी पोत आहे त्याच्या जम्परिंग मध्ये ती अटॅच करून घेऊया आणि आपलं पेंडंट त्याला अडकवूया. या पद्धतीने हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय.
आता आपण दुसऱ्या बाजूची जंप रिंग अटॅच करून घेऊ. एक मिनिट, व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे. हे सुटत आहे. याला अटॅच करताना आहे ना, राऊंड नोज प्लायरच्या ऐवजी फ्लॅट नोज प्लायर यूज केलं तर ते कधीही बेटर राहील, कारण थोडंसं हे सोपं होतं अटॅच करायला. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपलं हे मंगळसूत्र आहे ना रेडी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मी असे 2 इयरिंग्स पण रेडी करून घेतलेले आहेत त्याचे. हे इयरिंग्स कसे बनवायचे तेही तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर असे इयरिंग्स बनवून घेतलेले आहेत आणि हा मंगळसूत्राचा सेटही रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ हा बघायला भेटेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि नवीन ज्वेलरी सुद्धा शिकू शकता.